नमस्कार. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. धनंजय मुंडेंना जोरदार धक्का बसलेला आहे. बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांना आता भोवलेलं आहे. खूप दिवसापासून प्रलंबित असलेली पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर करण्यात आली आणि बीडचं पालकमंत्रीपद अजितदादांकडे गेलेलं आहे. आणि यावरती या प्रकरणाचा सुरुवातीपासून छडा लावणारे सुरेश दस यांनी आता महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश दस म्हणाले, आमची पहिल्यापासूनच मागणी होती की बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावं. ते पुढे म्हणाले की आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की अजितदादांना बीड जिल्ह्याची सखोल माहिती आहे, त्यामुळे ते योग्य रीतीने काम करतील. तसेच बीड जिल्ह्यातील 6 आमदारांपैकी 4 आमदारांची इच्छा होती की पालकमंत्रीपद अजितदादांकडे जावं आणि त्यांची इच्छापूर्ती झालेली आहे. त्यामुळेच या निर्णयामुळे आम्ही आनंदित आहोत, असं म्हणत त्यांनी दादांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि आता या निर्णयावरती धनंजय मुंडेंची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की मला डावललं गेलेलं नाही, मी स्वतःच हा निर्णय घेतला होता आणि या बाबतीतली विनंती मी अजितदादांकडे केली होती. बीडमधील सध्याची परिस्थिती चांगली नाहीये आणि त्यामुळे या परिस्थितीमध्ये तुम्ही जे पालकमंत्रीपद घ्या अशी मागणी मी त्यांच्याकडे केली होती आणि त्या पद्धतीने निर्णय झालेला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की माझ्यावरती झालेले पूर्ण आरोप खोटे आहेत, एकतरी आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा. तर मंडळी, ही होती महत्वाची बातमी. तुमच्या या बाबतीत काय मत आहे कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.